आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये वन्स अगेन तुमचं स्वागत आहे। आज आपण आपल्या पिरियॉडिक टेबल या टॉपिकमधला पुढचा पॉईंट बघणार आहोत, ज्याचं नाव आहे आयोनायझेशन एन्थाल्पी। यालाच आणखीन एक वर्ड वापरला जातो, आयोनायझेशन एनर्जी, किंवा त्यालाच म्हणतात आयोनायझेशन पोटेन्शियल। आयोनायझेशन एनर्जी असू द्या, आयोनायझेशन एन्थाल्पी असू द्या, किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल असू द्या, त्याला ॲब्रिव्हिएशन फॉर्ममध्ये दाखवलं जातं IE किंवा IP। IE म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी और आयोनायझेशन एनर्जी, आणि IP म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल। जेवढं मला माहिती आहे त्या हिशोबानं IIT JEE ला आणि नीटला दरवर्षी ॲटलिस्ट एखादा तरी क्वेश्चन या पॉईंटवरती विचारला जातो, इतका महत्त्वाचा हा पॉईंट आहे। बघूया काय आहे। आपल्याला 11th मध्ये हा पॉईंट पिरियॉडिक टेबलमध्ये शिकायला आहेच, प्लस 12th मध्ये एक टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स, त्यामध्ये सुद्धा हा पॉईंट इल्युस्ट्रेटिव्हली आपल्याला शिकायलाच आहे। बघूया काय आहे एन्थाल्पी, एनर्जी, पोटेन्शियल। बघा, आपल्याला असं माहिती आहे की ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतो, त्याच्याकडनं डिफरंट शेल असतात आणि त्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात। से मी लिथियम कन्सिडर केला, मग लिथियमचा आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक नंबर 3 असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2 1। मग या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि ह्या दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन। मग आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय, तर हा जो शेवटीचा इलेक्ट्रॉन आहे याला रिमूव्ह करायचा आहे। मग याला रिमूव्ह केलं की काय होते लिथियमकडं, तर वन्स अगेन हा न्यूक्लियस असेल आणि हे पहिलं शेल असेल ज्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2। पण आता हे दुसरं शेल कसं असेल, एम्प्टी असेल, त्यातला इलेक्ट्रॉन कुठे गेला, बाहेर गेला। मग आता लिथियमकडे किती इलेक्ट्रॉन राहिले सांगा, आता लिथियमकडे इलेक्ट्रॉन राहिले 2। एका इलेक्ट्रॉनचा काय झाला, लॉस झाला। मग एखाद्या ॲटमकडून आपण जर एखादा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जी काही एनर्जी लावावी लागते त्या एनर्जीला म्हणणार आहे आपण आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी। आयोनायझेशन एनर्जी आणि आयोनायझेशन पोटेन्शियल तिन्ही कॉमनली एकच वर्ड आहे। मग दी अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह most loosely bound outermost electron, the amount of energy required to remove most loosely bound outermost electron in an isolated gaseous atom। एखादा आयसोलेटेड म्हणजे सिंगल, गॅसियस म्हणजे गॅस स्टेटमध्ये असणारा ॲटम, त्याच्याकडून असणारा जो शेवटीचा इलेक्ट्रॉन आहे तो रिमूव्ह करण्यासाठी लावावी लागणारी एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी। मग काय डिफाइन करणार, तर अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट loosely bound electron from an isolated gaseous atom। एखादा आयसोलेटेड म्हणजे सिंगल, गॅसियस म्हणजे गॅस स्टेट मध्ये असणारा ॲटम घ्यायचा, त्याच्याकडून शेवटी असणारा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा। तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लावावी लागणारी एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एनर्जी, आयोनायझेशन पोटेन्शियल। आता बघा, लक्ष द्या, मी सिंपल इलेमेंट म्हणतो M। कोण आहे इलेमेंट M? त्या M कडून एका इलेक्ट्रॉनचा लॉस झाला म्हणजे M वरती चार्ज येणार +1, कारण आपण 10th मध्ये बघितलंय की सोडियम कडून एक इलेक्ट्रॉन काढला की सोडियम वरती काय चार्ज येतो, +1। मग न्यूट्रल ॲटमचं कन्वर्जन पॉझिटिव्ह आयन मध्ये झालं, हे करण्यासाठी लावावी लागणारी एनर्जी म्हणजे
आयोनायझेशन एन्थाल्पी याला दाखवली जाते डेल्टा एच न, किंवा हेच मी असं म्हणणार आय ई. ही जी एन्थाल्पी आहे याची व्हॅल्यू ऑलवेज कशी असते, पॉझिटिव्ह असते. कशी असते, पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय रे, तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याची प्रोसेस ही कसली प्रोसेस आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे, एंडोथर्मिक. म्हणून व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह. आता थोडं लक्ष द्या बघा, याच्याकडून किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला रे मी, एकच. म्हणून मी याला म्हणतो फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. समजा मी त्या पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या आयनकडून आणखीन एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. आता किती इलेक्ट्रॉन गेले रे, 2 इलेक्ट्रॉन गेले. एकूण 2 इलेक्ट्रॉन गेले. म्हटल्यानंतर आता इथे किती चार्ज येणार, 2+. आता मी कसं दाखवणार बघा, आयोनायझेशन एन्थाल्पी सेकंड or ionization energy second. Again this value would be positive. Then समजा मी आणखीन एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार आहे M2+ गॅस मधून. मी जर आणखीन एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर झाला M3+. मग आणखीन एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, ह्याला मी म्हणणार थर्ड आयोनायझेशन एनर्जी किंवा थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. आता एक गोष्ट बघूया, खूप अवघड आहे, लक्ष द्या बघा. असं असेल, या ॲटमकडं त्याच्याकडे जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती कुठला चार्ज आता तरी नाही. पण इथं काय झालं सांगा, इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. मग आता ह्याच्याकडे काय कंडिशन आली सांगा, याच्याकडे जेवढे प्रोटॉन आहेत त्यापेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी आहे. ऑब्वियसली प्रोटॉनचा नंबर जास्त जर इलेक्ट्रॉनपेक्षा असेल तर ते प्रोटॉन इलेक्ट्रॉनला फर्मली बाउंड करू शकतात. म्हणून असं होतं की जर एखाद्या ॲटमकडून आपण एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला आणि त्याच्यावरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर अशा पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या आयनकडून दुसरं इलेक्ट्रॉन काढणं खूप अवघड असतं. मग समजा 2 पॉझिटिव्ह चार्ज असेल तर मग आणखीन एक इलेक्ट्रॉन पाहिजे असेल तर ते आणखीन अवघड होऊन जातं. म्हणजे याचा उलट अर्थ असा की तुम्हाला जर एक इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर जेवढी एनर्जी लावावी लागते त्यापेक्षा जास्त एनर्जी दुसरा इलेक्ट्रॉन काढताना लावावी लागते. त्यापेक्षा जास्त एनर्जी तुम्हाला तिसरा इलेक्ट्रॉन काढताना लावावी लागते. म्हणून आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पीच्या बाबतीत एक ट्रेंड आहे, थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी which is again greater than first ionization enthalpy. हा ट्रेंड ऑलवेज असाच असतो. हा ट्रेंड उलट सुलट होऊच शकत नाही, कारण पहिल्यापेक्षा दुसरा इलेक्ट्रॉन काढताना जास्त एनर्जी लावावी लागते, दुसऱ्यापेक्षा तिसरा इलेक्ट्रॉन काढताना आणखी जास्त एनर्जी लावावी लागते. हे झाले आयोनायझेशन एन्थाल्पीचे डेफिनेशन आणि सक्सेसिव्ह आयोनायझेशन एन्थाल्पीज. बरोबर. आता आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी. जसं आपण ॲटॉमिक रेडियसमध्ये बघितलं सांगा, फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटॉमिक रेडियस, तसंच फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी. बघा लक्ष द्या, फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी म्हटला तरी चालेल. पहिला फॅक्टर आहे बघा, लक्ष द्या, ॲटॉमिक साइज किंवा ॲटॉमिक रेडियस म्हटला तरी पण बरोबर. बघा आता मी 2 ॲटम कन्सिडर करतो. पहिला ॲटम आहे त्यामध्ये इथे न्यूक्लियस आहे, इथं पहिला शेल आहे आणि इथं एक इलेक्ट्रॉन. दुसरा ॲटम आहे त्याच्यामध्ये इथे न्यूक्लियस आहे, इथं शेल आहे पहिला, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत
आणि इथं शेल दुसरा आहे त्यामध्ये से एक इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला यातला पण हा इलेक्ट्रॉन शेवटीचा पाहिजे, यातला पण हा शेवटीचा इलेक्ट्रॉन पाहिजे. मग आता मला सांगा, दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचे म्हटल्यानंतर एनर्जी लावावी लागणार आहे. तर फरक काय आहे बघा. हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ आहे म्हणून तो सहजासहजी मिळणार नाही, त्याला जास्त एनर्जी लावावी लागेल. हा इलेक्ट्रॉन मात्र ॲज कम्पेअर्ड टू दिस इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब आहे, त्यामुळे त्याला मात्र याच्यापेक्षा कमी एनर्जी लावावी लागेल. म्हणजेच हेच सोप्या भाषेमध्ये कसं सांगणार, जितकी ॲटमची साईज मोठी असेल तितका इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब जाणार आपल्याला सहजासहजी मिळेल, म्हणजेच कमी एनर्जी लावावी लागेल. म्हणून आपण असं म्हणूया की ॲटॉमिक रेडियस किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी और आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साइज. सोप्या भाषेत हे कसं सांगणार, जितकी ॲटमची साईज मोठी तितकी आयोनायझेशन एन्थाल्पी कमी, जितकी ॲटमची साईज छोटी तितकी आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त. ओके. दुसरा फॅक्टर बघा, हा थोडा अवघड आहे. न्यूक्लियर चार्ज. परत आपण तसंच दोन उदाहरणं कन्सिडर करूया. इथे एक न्यूक्लियस आहे, पहिलं शेल आहे, दुसरं शेल आहे. इथे एक इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या ॲटममध्ये परत इथे न्यूक्लियस आहे, हे पहिलं शेल आहे आणि हे दुसरं शेल आहे. इथं दोन इलेक्ट्रॉन, इथे याचं दोन इलेक्ट्रॉन, याच्यात सुद्धा शेवटी 7 इलेक्ट्रॉन आहेत. यातले एकच इलेक्ट्रॉन आपल्याला पाहिजे, यातले. आता एक विषय असा आहे की दोन्हीचा शेल दोनच आहेत, पण फरक काय बघा. याच्या इकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे न्यूक्लियसमध्ये चार्ज किती आहे तर 3. इथे लिहितो न्यूक्लियर चार्ज इज इक्वल टू 3. इथं मात्र इलेक्ट्रॉन एकूण 9 आहे, त्यामुळं इथं मात्र न्यूक्लियर चार्ज 9 आहे. आपण शिकलोय बघा ॲटॉमिक रेडियसमध्ये की इथला न्यूक्लियर चार्ज इथं पोहोचतो, इथला न्यूक्लियर चार्ज इथं पोहोचतो. सरळ आहे. इथं 3 आहे ॲटॉमिक नंबर, म्हणजे न्यूक्लियर चार्ज 3 आहे, म्हणजे बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती फोर्स किती राहील तर 3 एवढा फोर्स राहील. पण इथं चार्ज किती आहे 9, बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती किती फोर्स राहील 9 एवढा फोर्स राहील. मग बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती सगळ्यात जास्त फोर्स कुठं आहे सांगा, तर बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती सगळ्यात जास्त फोर्स कुठं आहे तिथे आहे. म्हणजे बाहेरच्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस जास्त खेचतोय, मग ते इलेक्ट्रॉन मिळतील का आपल्याला सांगा, नाही. म्हणजेच जितका न्यूक्लियर चार्ज जास्त तितकी आपल्याला जास्त एनर्जी लावावी लागेल. म्हणून असं आहे की आयोनायझेशन एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लियर चार्ज. जेवढा जास्त चार्ज तितकी जास्त एनर्जी. अगेन आय रिपीट, जेवढा जास्त चार्ज तितकी जास्त एनर्जी. तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट. शिकलोय आपण काय आहे स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे, तर परत दोन ॲटम कन्सिडर करूया. सिंपल. इथे एक न्यूक्लियस आहे, हा एक शेल आहे, हा एक शेल आहे आणि हा तिसरा शेल आहे, इथे इलेक्ट्रॉन. तर दुसऱ्या ॲटममध्ये हा एक न्यूक्लियस आहे, इथे एक शेल आहे, इथं दुसरा शेल आहे आणि इथे इलेक्ट्रॉन. दोघांकडे पण शेवटी एकच इलेक्ट्रॉन आहे असं आपण मानूया आता. पण समजा याच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट वाढला, म्हणजेच काय की शिल्ड वाढली तर हा न्यूक्लियसचा चार्ज बाहेर पोहोचतो का, नाही. मग तो न्यूक्लियस आपल्या इलेक्ट्रॉनला बाहेरच्या आपल्याकडे ओढेल का, नाही. ॲज कम्पेअर्ड टू इथं जर शिल्डिंग इफेक्टच नसेल तर न्यूक्लियर चार्ज बाहेर पोहोचणार आहे. मला सांगा कमी न्यूक्लियर चार्ज बाहेर कुठं पोहोचेल तर इथं. न्यूक्लियसचा चार्ज कमी बाहेर पोहोचला म्हणजे इलेक्ट्रॉनला कमी ओढणार आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन सहजासहजी मिळणार आहे. इथं मात्र न्यूक्लियसचा चार्ज सगळा इथं पोहोचणार आहे कारण स्क्रीनिंग इफेक्ट नाही. म्हणजेच हे सोप्या भाषेमध्ये कसं सांगणार बघा, तर जितका स्क्रीनिंग इफेक्ट जास्त तितकी आयोनायझेशन एनर्जी कमी. म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल
टू दी स्क्रीनिंग इफेक्ट. जितका स्क्रीनिंग इफेक्ट जास्त तितकी आयोनायझेशन एनर्जी कमी, कारण न्यूक्लियसचा चार्ज बाह्यच्या इलेक्ट्रॉनपर्यंत पोहोचत नाही. आणि शेवटीचा फॅक्टर आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा आपण एक दोन उदाहरणे घेऊया. चला, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1. पण मी जर निऑन घेतला, ॲटॉमिक नंबर 10, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते 2 8. आता बघा आपल्याला 8वी 9वी मध्ये झालेलं आहे की या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8. मग ह्या दोन्हीपैकी कुठल्या ॲटमचं शेल भरलेलं आहे? निऑनचं. आपण शिकलोय शेल भरलेलं असतं त्यावेळी तो ॲटम कसा असतो? स्टेबल असतो. आणि भरलेल्या शेलमधनं तो ॲटम इलेक्ट्रॉन देत नाही. म्हणजे या दोनमध्ये इलेक्ट्रॉन कोण देणार नाही रे? तर निऑन देणार नाही. देईल कोण सहजासहजी? लिथियम. का रे? तर शेल भरलेला आहे का? नाही. शेल भरायला अजून 7 इलेक्ट्रॉन लागतील. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा एक फॅक्टर आयोनायझेशन एन्थाल्पीला अफेक्ट करतो. बरोबर. पण आणखीन एक उदाहरण घेतो. सेम उदाहरण आहे फ्लोरीन, ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 7. आता शेल भरायला किती इलेक्ट्रॉन लागतील रे? 1 इलेक्ट्रॉन लागेल. अशा वेळी फ्लोरीन इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा इलेक्ट्रॉन घेणं पसंत करतो. म्हणून फ्लोरीनची आयोनायझेशन एन्थाल्पी खूप जास्त आहे, कारण शेल भरायला त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळं देण्यापेक्षा तो इलेक्ट्रॉन घेतो. तो आपला उद्याचा पॉईंट आहे, त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणणार आहे. आज तरी आपण काय बघितलं ते एकदा मी सगळं रिवाइज करतो, लक्ष द्या. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? तर एखादा ॲटम असेल आणि त्या ॲटमकडून आपण जर एखादा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार असू तर तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना त्या ॲटमला आपल्याला काहीतरी एनर्जी ॲप्लाय करायला लागणार आहे. त्या एनर्जीला आपण म्हणतोय आयोनायझेशन एन्थाल्पी, किंवा त्यालाच आपण म्हणतोय आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. मग दी अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन इन ॲन आयसोलेटेड गॅसियस ॲटम. त्याच्यानंतर तुम्ही 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. तुम्ही दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. तुम्ही तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला की थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना जेवढी एनर्जी लावावी लागते त्यापेक्षा जास्त एनर्जी दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना लावावी लागते. त्यापेक्षा जास्त एनर्जी तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना लावावी लागते. त्यामुळं थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी इज ग्रेटर दॅन सेकंड, सेकंड इज ग्रेटर दॅन फर्स्ट. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी. फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जीमध्ये ॲटॉमिक साईज, जितकी ॲटॉमिक साईज जास्त तितकी आयोनायझेशन एन्थाल्पी कमी, बिकॉज इलेक्ट्रॉन इज farther from the nucleus. म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. पण जितका न्यूक्लियर चार्ज जास्त तितका तो चार्ज इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खेचतो. मग आपण त्याला सहजासहजी रिमूव्ह करू शकत नाही. म्हणून आयोनायझेशन एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लियर चार्ज. स्क्रीनिंग इफेक्ट. जितका स्क्रीनिंग इफेक्ट जास्त तितका न्यूक्लियसचा चार्ज इलेक्ट्रॉनपर्यंत पोहोचत नाही आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं सोपं होतं. Less energy will be required, therefore ionization energy is inversely proportional to screening effect. आणि फायनली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर सहजासहजी इलेक्ट्रॉन मिळत नाही. ओके, हे होतं आयोनायझेशन एनर्जी. पुढच्या लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी बघूया आणखी थोडी, आणि मग आपण बघूया की पिरियॉडिक ट्रेंड्स इन आयोनायझेशन